हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रू लाईन्स अबाउट लाईफ या चॅनलमध्ये। तर आज आपण हळदीचे दूध दररोज 1 महिना पिल्यानंतर काय फायदे होतील याबद्दल माहिती घेणार आहोत। हळदीचे दूध दररोज 1 महिना पिल्याने शरीरावर अनेक सकारात्मक परिणाम होऊ शकतात। हळदीमध्ये असलेल्या कर्क्युमिन या घटकामुळे हे पेय आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरते। 1 महिना सातत्याने हळदीचे दूध पिल्याने होणारे मुख्य फायदे खालीलप्रमाणे आहेत। रोगप्रतिकारशक्ती वाढते। हळदीमध्ये अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात। दररोज याचे सेवन केल्याने सर्दी, खोकला आणि फ्ल्यूसारख्या संसर्गापासून शरीराचे संरक्षण होते। सूज आणि सांधेदुखी कमी होते। जर तुम्हाला सांधेदुखी किंवा स्नायूंच्या वेदनांचा त्रास असेल तर हळदीचे दूध नैसर्गिकरित्या पेनकिलरसारखे काम करते। यामुळे शरीरातील अंतर्गत सूज कमी होण्यास मदत होते। पचनसंस्था सुधारते। रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध पिल्याने पचनक्रिया सुधारते। यामुळे गॅस, अपचन आणि पोट फुगण्याच्या समस्या कमी होतात। त्वचेवर चमक येते। हळदीमधील अँटीऑक्सिडंट्स रक्तातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतात। यामुळे 1 महिन्यावर त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि पिंपल्सचा त्रास कमी होतो। चांगली झोप लागते। हळदीच्या दुधामुळे शरीरातील ॲमिनो ॲसिड तयार होण्यास मदत होते, ज्यामुळे मन शांत राहते आणि तणाव कमी होतो। ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे उत्तम पेय आहे। जखमा लवकर भरून येतात। हळद ही नैसर्गिकरित्या जखम भरून काढण्यासाठी ओळखली जाते। अंतर्गत दुखापत किंवा सूज असल्यास दररोज हळदीचे दूध घेतल्याने शरीर लवकर रिकव्हर होते। महत्त्वाच्या टिप्स: काळी मिरी। हळदीच्या दुधात चिमूटभर काळी मिरी पूड टाकल्याने हळदीमधील कर्क्युमिन शरीरात चांगल्या प्रकारे शोषले जाते। साखर टाळा। साखरेऐवजी गूळ किंवा मध वापरणे अधिक फायदेशीर ठरते। टिप: जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल किंवा कोणतेही गंभीर आजार असतील तर याचे सेवन करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या। आमची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।